इयत्ता 10वी गणित भाग 1 2.4चा दुसरा प्रश्न आहे. खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. x वर्ग अधिक 6 पहिलं वर्ग समीकरण आहे x वर्ग अधिक 6 x अधिक 5 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी करून a बरोबर 1 b बरोबर 6 आणि c बरोबर 5. a म्हणजे x वर्ग जो वर्ग पद आहे त्याचं सहगुणक, जो सिंगल चल आहे म्हणजे एक्सचा सहगुणक b 6 आणि जे स्थिर पद आहे c बरोबर 5. सूत्र तुम्हाला माहीत आहे x बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac आपण किंमत काढणार आहे. b 6चा वर्ग, b ची किंमत आहे 6, 6चा वर्ग 36 वजा 4 गुणिले a ची किंमत 1 आहे आणि c ची किंमत 5 आहे. 4 पंचे 20, 20 एके 20, 36 वजा 20 आले 16, 2a, 2 गुणिले 1 बरोबर 2. या सूत्रामध्ये किमती ठेवूया. सूत्र आहे x बरोबर वजा b अधिक किंवा वजा b वर्ग वजा 4ac वर्गमुळामध्ये छेद 2a. x बरोबर वजा 6 अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत आहे 16, वर्गमुळामध्ये 16 आले छेद 2. आता वर्गमुळामध्ये 16 आहे, वर्गमूळ 16चं वर्गमूळ आहे 4, म्हणून आपण x बरोबर वजा 6 अधिक किंवा वजा 4 बरोबर 2, x बरोबर वजा 6 अधिक 4 छेद 2 किंवा x बरोबर वजा 6 वजा 4 छेद 2 सेपरेट केलं. x बरोबर वजा 2 छेद 2, वजा 6 अधिक 4 वजा 2 येतात, बेकबे एक्सची किंमत वजा 1 मिळाली इकडे. किंवा x बरोबर वजा 6 आणि वजा 4 वजा 10 होतात, वजा 10 छेद 2 बेकबे पंचे 10, x बरोबर वजा 5. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे मिळाली वजा 1 आणि वजा 5. x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0 हे दुसरं वर्ग समीकरण आहे. या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी करून a बरोबर 3, b बरोबर वजा 3 आणि c बरोबर वजा 2. पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घेऊ. b ची किंमत आहे वजा 3, वजा 3चा वर्ग 9 वजा 4 गुणिले 1 गुणिले वजा 2, 4 दुनी 8 वजा 8 आलं, 9 वजा वजा 8 वजा वजा अधिक होतात, 9 अधिक 8 17. एक्सची किंमत x बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a. x बरोबर वजा 3 अधिक किंवा वजा वर्गमुळामध्ये 17 छेद 2. x बरोबर वजा वजा अधिक झाले 3 अधिक किंवा वजा वर्गमुळात 17 छेद 2 सेपरेट करून लिहा. x बरोबर 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 किंवा x बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे मिळाली 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 व 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2. तिसरं वर्ग समीकरण आहे 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी करून a बरोबर 3, b बरोबर 2 आणि c बरोबर वजा 7. तर b वर्ग वजा 4ac ची किंमत घेऊया. b ची किंमत आहे 2, 2चा वर्ग वजा 4 गुणिले 3 गुणिले वजा 7, 4 7 28 आणि 28 त्रिक 84. तर 2चा वर्ग 4 येतो, 4 वजा वजा 84 वजा वजा अधिक होतात, 4 अधिक 84 88. b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 88. 2a बरोबर 2 गुणिले 3, a ची किंमत 3 आहे, बेत्रिक 6. आता फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया आपण m बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर वजा 2 अधिक किंवा वजा वर्गमुळात 88 छेद 6. आता 88ची आपण फोड केली 4 गुणिले 22 वजा बरोबर वजा 2 अधिक किंवा वजा 4 गुणिले 22 वर्गमुळामध्ये लिहायचं छेद 6 वजा 2 अधिक किंवा वजा 4चं वर्गमूळ 2 बाहेर येणार आणि वर्गमुळामध्ये राहतील 22 छेद 6. तर छेद वेगवेगळे करा. वजा 2 छेद 6 अधिक किंवा वजा 2 वर्गमुळात 22 छेद 6 बेकबे बेत्रिक 6 बेकबे बेत्रिक 6 वजा 1 छेद 3 अधिक किंवा वजा वर्गमुळात 22 छेद 3. पुन्हा छेद एकत्र करा. वजा 1 अधिक किंवा वजा वर्गमुळात 22 छेद 3 आणि m बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3 किंवा m बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेद 3. अशा पद्धतीने आपल्याला मुळे मिळाली वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3 किंवा वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेद 3.